नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. बॉम्बे हायकोर्ट त्याचबरोबर या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टच्या जे बेंच आहेत औरंगाबाद आणि नागपूर यांचा या ठिकाणी टायपिंगचा जो रिझल्ट आहे किंवा लिपिक पदासाठी क्लर्क पदासाठी जी परीक्षा घेण्यात आली होती त्याचा रिझल्ट लागलेला आहे फॉर टायपिंग. म्हणजे आता याचा पुढचा जो टप्पा असणार आहे तो टायपिंगचा असणार आहे, टायपिंग टेस्ट असणार आहे. तर यामध्ये आजचा जो रिझल्ट आहे त्यामध्ये मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर ते या तीन ठिकाणचा हा रिझल्ट आहे. हा रिझल्ट नेमका कट ऑफ किती आहे तो आपण इथं पाहणार. आता ही जी PDF आहे डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर ही PDF दिलेली आहे. त्याचबरोबर आपण इथं दररोज अपडेट जे काही कंटेंट आहे किंवा न्यूज आहे ते या ठिकाणी इथं देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये हे आपण हे जे तीन रिझल्ट आहे त्यामधला पहिला जो रिझल्ट आहे ते या ठिकाणी आपण तो पाहू म्हणजे बॉम्बेचा. ठीक आहे, तो बॉम्बेमध्ये ओके प्रिन्सिपल सीट ऑफ बॉम्बे हायकोर्टाची जी प्रिन्सिपल सीट आहे ती यामध्ये किती कॅन्डिडेट निवडलेले आहेत. ओके, आणि हा रिझल्ट कशाचा आहे, क्लर्कचा आहे. आता यामध्ये 7,000 द लिस्ट ऑफ 7,305 म्हणजे 7,305 कॅन्डिडेट हु आर एलिजिबल टू अपियर फॉर टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्कसाठी 7,305 कॅन्डिडेट इथं निवडलेले आहेत ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट ज्युडिशन. ओके, ज्युडिशरी ॲट बॉम्बे. त्या ठिकाणी बॉम्बेसाठी किंवा बॉम्बे या सीटसाठी 7,305 कॅन्डिडेटची निवड करण्यात आलेली आहे. आता हे 7,000 या ठिकाणी 7,305 कॅन्डिडेट आहेत आणि यांचं जर आपण मेरिट पाहिलं तर यात शेवटी काय दिलेलं आहे, या फाईलमध्ये तुमचे नावं दिलेले आहेत आणि शेवटी कट ऑफ दिलेला आहे. तर आपण लास्टला नेमका हा कट ऑफ कितीचा आहे, कुठपर्यंत गेलेला आहे ते आपण इथं पाहू. आणि हा जो कट ऑफ आहे रेशिओ सुद्धा कमी केलेला आहे. कट ऑफचा रेशिओ सुद्धा इथं कमी केलेला आहे. आता इथं शेवटी दिलं बघा. ओके, द कट ऑफ मार्क म्हणजे बॉम्बे हायकोर्ट जे आहे तर यामध्ये द कट ऑफ मार्क 67 म्हणजे 67 मार्काचा हा कट ऑफ आहे. इज फिक्स्ड इन द स्क्रीनिंग टेस्ट. ओके, द स्क्रीनिंग टेस्ट बाय अप्लाइंग द शॉर्ट लिस्टिंग criteria as per the number of post advertised. ठीक है, the date, time and venue of the typing test will be conveyed in a due course on the official website of the High Court Bombay. त्या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर हे जे आहे त्या ठिकाणी तुमचा शेड्यूल दिला जाणार आहे कशाचा, टायपिंग टेस्टचा. आणि पूर्वी जे कॅन्डिडेट घेतले होते ते होते किंवा जो काही रेशिओ होता तो 1:10 होता, पण आता 1:7 काय झालेला आहे 7 हा रेशिओ इथं घेतलेला आहे. ठीक आहे, रेशिओ कमी केलेला आहे त्यामुळं मेरिट जे आहे वाढलेलं आहे. तर 67 त्या ठिकाणी हे काय आहे, मेरिट आहे 67. कुठलं 67 आहे त्या ठिकाणी हे आहे हे बॉम्बे हायकोर्ट. त्यानंतर आपण जाऊ नेक्स्ट हे आपण औरंगाबाद बेंचकडे जाऊ. बेंच ऑफ औरंगाबाद. द लिस्ट ऑफ या ठिकाणी किती टोटल कॅन्डिडेट आहेत 2,906 कॅन्डिडेट जे आहेत ते शॉर्ट लिस्ट केलेले आहेत. द कॅन्डिडेट हु आर एलिजिबल टू अपियर द टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद. हे औरंगाबाद बेंचसाठी काय आहे 2,906 कॅन्डिडेट जे आहेत ते निवडलेले आहेत. आता यामध्ये यांचं जर आपण कट ऑफ बघितला, औरंगाबाद हायकोर्टाचा जर कट ऑफ बघितला बेंचचा, तर औरंगाबाद बेंच जे आहे त्याचा आपण शेवटी कट ऑफ बघू लास्ट. आता हा जो कट ऑफ आहे हा किती आहे 69 आहे आणि बॉम्बेचा होता 67. हा जो आहे हा 69 आहे. तर कट ऑफ मार्क किती आहेत 69. 69 जो आहे हा औरंगाबादचा कट ऑफ आहे. आणि यामध्ये द डेट, टाइम आणि व्हेन्यू जो आहे टायपिंग टेस्टचा विल बी कन्वे इन ड्यू कोर्स. ओके, ड्यू कोर्स ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ दी हायकोर्ट. हायकोर्टाच्या वेबसाईटवर तुम्हाला टायपिंगचा जो काही शेड्यूल आहे ते येणार आहे. 69 जे आहे हे औरंगाबादचं आहे. त्यानंतर नागपूर जे बेंच आहे, नागपूर बेंचमध्ये त्यांनी 1,406 कॅन्डिडेट घेतलेले आहे. 1,406 तुमचं नाव जे आहे या लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये आता डायरेक्ट आपण ह्याचा कट ऑफ बघू की नेमकं कट ऑफ किती आहे. कट ऑफच्या बाबतीत जर बघितलं आपण तर आपल्याला कट ऑफ जो आहे तो इथं किती दिसतोय हे लास्ट पेज आहे. तर कट ऑफ मार्क किती आहेत 70 आहे. 70 कट ऑफ आहे. तर या ठिकाणी 70 कट ऑफ इथं आपल्याला कुठला दिलेला आहे तर हे नागपूरचा आहे. म्हणजे
3 जे बेंचेस आहेत ओके म्हणजे हायकोर्ट आणि 2 बेंचेस जे आहेत नागपूर आणि औरंगाबाद बेंचचा जो क्लर्कचा रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे. आणि यामध्ये की आपण जर तिन्हीचाही कट ऑफ जर पाहिला तर आपण हा टेलिग्राममध्ये लिहिला आहे. मुंबईचा 67 आहे, त्यानंतर औरंगाबादचा 69 आहे, नागपूरचा 70 आहे. ठीक आहे. आणि यामध्ये रेशो जो घेतलेला आहे तो या ठिकाणी काय आहे 1:7 रेशो घेतलेला आहे. तर या लिस्टमध्ये निश्चितच तुमचं नाव असेल तर सगळ्यांना शुभेच्छा आणि टायपिंगसाठी रेडी राहा. लवकरच तुमचा जो शेड्यूल आहे तो टायपिंगचा दिला जाईल. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीमार्फत कंबाईनच्या विविध बॅचेस सुरू आहेत, राज्यसेवेच्या सुरू आहेत, त्याचबरोबर AMAच्या सुद्धा बॅचेस आहेत, सरळ सेवेच्या सुद्धा बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप जे आहे प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. त्याचबरोबर तुम्हाला डेली अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करायचं आहे. जर आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.